नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशन मध्ये आपण जनरल अवेअरनेस 2022-23 म्हणजे ह्या शैक्षणिक वर्षाचं जनरल अवेअरनेसची तयारी कशी करायची, कोणकोणत्या पद्धतीने कोणकोणते सोर्स वाचायचे आणि एकंदरीत प्रॉपर तयारी करून जनरल अवेअरनेस सारख्या सब्जेक्ट मध्ये पण स्कोर कसा करायचा, या प्रत्येक गोष्टीबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या या सेशन मध्ये आपण बघणार आहे। मग या सेशन मध्ये आपण कोणकोणते टॉपिक क्लिअर करणार आहे, हे सेशन अतिशय महत्वाचं असेल। सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्या, हे सेशन अतिशय महत्वाचं असेल कारण आपल्याला हेच कळत नाहीये का जीएचं मी करू काय, कुठून करू। मग तुम्हाला पडलेल्या प्रत्येक क्वेश्चनचं उत्तर मी या लेक्चर मध्ये देणार आहे की वाचतोय पण लक्षातच राहत नाही। सर मी खूप वाचतोय, मी हे मॅगझिन वाच, ते मॅगझिन वाच, ते मॅगझिन वाच, पण ऍक्च्युअली एक्झामला गेल्यावर लक्षातच राहत नाही किंवा 2 दिवसात विचारलं तर काय वाचलं हेच कळत नाही। त्यानंतर तर नेमकं जनरल अवेअरनेसची सुरुवात कुठून करावी सगळ्यात मोठा प्रश्न असतो, हेच माहित नाही। आम्ही एखादा मॅगझिन घेतो, सिनियरने सजेस्ट केलं, कोणतरी म्हटलं अरे मागच्या वर्षी अफेअर्स क्लाउड मधले क्वेश्चन आले होते बरं का, मग चला अफेअर्स क्लाउड वाचा। अरे मागच्या वर्षी प्रॅक्टिस मॉक मधले क्वेश्चन आले होते, चला प्रॅक्टिस मॉक वाचा। अरे अड्डाचे क्वेश्चन येतात बरं का, ठीक आहे अड्डा घ्या। अरे बायस्टूप विचारलं जातं, बायस्टूप घ्या। अरे बाबा पण तू कुठून कोणता सोर्स वापरतोय, काय करतोय, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला गोष्ट पाहिजे की आपण नेमकं सुरुवात करावी कुठून आणि कोणते सोर्स वापरावे। त्यानंतरचा सगळ्यात मोठा प्रश्न, किती महिन्यांचं जीए केलं पाहिजे। सर विद्यार्थी तर म्हणतात 1-1 वर्षाचं जीए आता विचारायला लागले, या गोष्टीवर पण मी डिटेल बोलणार आहे। आणि आपल्या लेक्चर सिरीज बद्दलची अनाउन्समेंट, जी आपली लेक्चर सिरीज असणार आहे किंवा आपली बॅच असणार आहे, स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच असेल किंवा कंबाईन बॅच असेल, या सगळ्या गोष्टींवर मी डिटेल बोलणार आहे। तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा मग सगळ्यात सुरुवातीला पहिला मुद्दा आमच्या पुढे येतो गुरुजी, तो म्हणजे जीए ची सुरुवात कुठून करावी व आम्ही कुठून करतो। सगळ्यात पहिला मुद्दा, नेमकं सुरुवात केली कुठून पाहिजे आणि आम्ही कुठून करतो। तुम्ही प्रॉपर क्वांट शिकले, प्रॉपर रिझनिंग शिकले, मला एक सांगा, तुम्ही आता बारकाईने विचार करा, तुम्ही क्वांटच्या आधी ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ह्या गोष्टी शिकले, सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, नंबर सिरीज, क्वाड्रॅटिक इक्वेशन, ह्यावाल्या गोष्टी आधी शिकले की डायरेक्ट केसलेट डीआय, कमर्शियल मॅथ ह्यावाल्या गोष्टी आधी शिकले। प्रत्येकाच्या मनातून एकच उत्तर येईल, सर आधी बेसिक ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, बोर्ड मास वगैरे काय असतं, सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन काय असतं, यावाल्या गोष्टी शिकलो आणि मग हळूहळू कमर्शियल कडे शिफ्ट झालो, डीआय सारख्या पार्ट कडे शिफ्ट झालो। सेम रिझनिंगचं पण तसंच आहे, आधी ब्लड रिलेशन, डिस्टन्स डायरेक्शन, कोडिंग, डिकोडिंग हावाला पार्ट शिकले की पझल सेटिंग शिकले? नाही सर, आधी बेसिक आम्ही शिकलो आणि नंतर तिकडे गेलो। मग जसं स्टेप बाय स्टेप आपण क्वांट शिकलो, आपण रिझनिंग शिकलो, तुम्हाला असं कधी वाटलं नाही का जनरल अवेअरनेस किंवा जीए सारखा सब्जेक्ट सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप जर शिकलो तर आपल्याला सक्सेस भेटेल? आणि तेच एक मूळ पर्याय आहे किंवा तेवढं एकच ऑप्शन आहे, जर स्टेप बाय स्टेप जीए केलं तर जीए सारखा विषय जमतो। रॅन्डमली काही पण घेऊन वाचलं तर प्रॉपर काहीच कळत नाही। मग सर एकंदरीत खरंच हे स्टेप बाय स्टेप जीए कसं असतं, जीएचा सिलेबस कसा असतो, जीएचा बेस काय असतो, आम्हाला आजपर्यंत कोणीच असं प्रॉपर मार्गदर्शन केलं नाही किंवा प्रॉपर असं गायडन्सच भेटलं नाही। जीए शिकवणारे लोक जे आहेत, जे कोणी मार्केटमध्ये असतील, भरपूर ठिकाणी जीए शिकवणारे लोक असतील किंवा जीए कोणी शिकवत पण असेल, तर त्यांनी कधी जीए चे पेपर दिले का, त्यांनी कधी आयबीपीएस चे पेपर दिले का, त्यांनी कधी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवले की मागच्या 5 लेक्चर मधून, मागच्या 7 लेक्चर मधून माझे 30+ क्वेश्चन, माझे 25+ क्वेश्चन? कधीच नाही। कारण जीए येतं काय, दिवसांदिवस काय बदल होते, सिलेबस काय, ह्या सगळ्या गोष्टी काय हे कोणालाच माहित नाही किंवा कशी जीएची तयारी केली पाहिजे हे पण प्रॉपर तेवढं कोणी सांगू शकत नाही। त्या गोष्टी मी सांगू शकतो कारण मागच्या 4 वर्षापासून 2018, 19, 20, 21 आणि 22
हे 5 वर्ष आहे. मी मागच्या 4 ते 5 वर्षापासून ईच अँड एव्हरी एक्झाम पाहिली, प्रत्येक पेपरचा जीएची अनालिसिस केली. म्हणून मी आता तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवू शकतो आणि मी कन्फर्म सांगू शकतो इथून क्वेश्चन येणार, ह्या वर्षी इथून क्वेश्चन येणार, ह्या वर्षी इथून क्वेश्चन येणार. हे मी कन्फर्म सांगू शकतो, कन्फर्म सांगू शकतो. का बरं? की मागच्या 4-5 वर्षाचा असलेला अनुभव, ना की मी लई जास्त हुशार आहे म्हणून. मग मला पण तेच वाटतं, माझ्या मागच्या 4-5 वर्षाच्या अनुभवाचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्याने घेतला पाहिजे. विद्यार्थ्याने तो अनुभव घेण्यासाठी 4-5 वर्ष स्वतःचे नाही घातले पाहिजे. पट 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 या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन फायनल सिलेक्शन घेऊन तो व्यक्ती निघून गेला पाहिजे. मग सर, जीएची सुरुवात कुठून करावी? सगळ्यात मोठा प्रश्न, जीएचं बेसिक काय असतं? बेसिक बघा, जसं तुम्ही बेसिक कॅल्क्युलेशन शिकतात तसं जीएचं बेसिक असतं. सगळ्यात बेसिक स्टॅटिक जीके. सर, माझं स्टॅटिक जीके माझं आधी पूर्ण क्लिअर पाहिजे. एखादं राज्य आहे, त्या राज्याचा सीएम कोण आहे, त्या राज्याचा गव्हर्नर कोण आहे, त्या राज्याची कॅपिटल काय आहे, हा नॅशनल पार्क कुठे आहे, हे वेटलँड कुठे आहे, वेटलँड ही कन्सेप्ट काय असती, रामसर साईट ही कन्सेप्ट काय असती, वेगवेगळे ऑर्गनायझेशन असतात का, 130-140 इम्पॉर्टंट डेज माझे पाठ पाहिजे. बाबा युथ डे कधी आहे, बाबा तुम्हाला विचारलं तर हिरोशिमा डे कधी आहे, नागासाकी डे कधी आहे, चिल्ड्रन्स डे कधी आहे, मग इंटरनॅशनल वाला पार्ट वेगळा, नॅशनल वाला पार्ट वेगळा. तर ह्या सगळ्या गोष्टी स्टॅटिक जीके मध्ये येतात. हे कधीही न बदलणार आहे, हे कधीही बदलत नाही. हे रिमेन्स कॉन्स्टंट, रिमेन्स कॉन्स्टंट. एखाद्या देशाची राजधानी कधीच बदलत नाही. सीएम गव्हर्नर बदलतात 5 वर्षांनी, तुला 5 वर्ष बँकिंग करायची नाही. म्हणून तू सगळ्यात सुरुवातीला स्टॅटिक जीके केलं पाहिजे. स्टॅटिक जीके मी हा म्हणतो जनरल अवेअरनेसचा बेस. जसं की तू कॅल्क्युलेशन आधी शिकतो, बेसिक कॅल्क्युलेशन, तसं तू आधी स्टॅटिक जीके शिक. त्यानंतर पुढची स्टेप येते तुझी बँकिंग अवेअरनेस, म्हणजे बेसिक बँकिंग अवेअरनेस. मी ज्याला म्हणून बेसिक बँकिंग अवेअरनेस. टाइप्स ऑफ अकाउंट कोणकोणते असतात, चेकचे वेगवेगळे अकाउंट टाइप्स कोणते असतात, आरबीआय काय आहे, आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी कमिटी काय आहे, त्या कमिटीमध्ये किती मेंबर आहे, आरबीआयच्या सबसिडरीज कोणकोणत्या आहे, कोणती सबसिडरी काय काम करते, नोटा कुठे छापल्या जातात, कॉइन कुठे मिंट होतात, मग क्वालिटेटिव्ह टूल्स मॉनिटरी पॉलिसी कमिटी मधले, क्वांटिटेटिव्ह टूल्स, सीआरआर काय असतो, एसएलआर, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, असं भरपूर मोठं बँकिंग अवेअरनेस आहे. असं भरपूर मोठं बँकिंग अवेअरनेस आहे. मी ज्याला पण बँकिंगचा बेस म्हणेल, मी ज्याला पण बँकिंगचा बेस म्हणेल, की बाबा बेस काय बँकिंगचा बेस. मी एखादी न्यूज वाचतोय की ह्या बँकला पीसीए मध्ये टाकलं, अशा बँकला पीसीए मध्ये टाकलं. पण गुरुजी पीसीए म्हणजे काय मला तेच माहित नाही. मी मॅगझिन मध्ये वाचतोय सेंट्रल बँक ऑफ इंडिया इज द ओनली वन बँक इन प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही एकमेव बँक आहे. अरे पण हे प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन काय आहे, त्यासाठी कोणकोणते वेगवेगळे टूल्स यूज केले जातात, कोणते टूल्स कडे पाहून एखाद्या बँकला प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन मध्ये टाकलं जातं, याच्या आधी कोणकोणत्या बँका प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन मध्ये होतात. तर ह्यावाल्या सगळ्या गोष्टी, प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन काय असतं, एनपीए काय असतं, तर हे सगळं येतं बँकिंगच्या बेसिक मध्ये. बेसिक बँकिंग मध्ये येतं, बेसिक बँकिंग. मग हे पूर्ण बेसिक बँकिंग, पूर्ण स्टॅटिक जीके. आणि त्यानंतरची तिसरी स्टेप येते करंट अफेअर्स. मग याच्यामध्ये वेगवेगळे करंट अफेअर आहे, नॅशनल, इंटरनॅशनल, बँक रिलेटेड करंट अफेअर. आणि आमची चूक तीच होती, आम्ही ह्या 2 गोष्टी कधीच पाहत नाही. आम्ही डायरेक्ट एखादा मॅगझिन वाचायला जातो, राजा आशाच्यानी होणार नाही. मी पुन्हा म्हणतो तुला, मी डायरेक्ट केसने डीआय सोडवायला दिला तर तू याच्याने सुटणार नाही. त्यासाठी बेस क्लिअर पाहिजे. मग हा बेस पूर्ण क्लिअर पाहिजे, तेव्हा तू करू शकतो करंट अफेअर, तेव्हा तू वाचू शकतो एखादं मॅगझिन, तेव्हा तुला त्या मॅगझिन मधली प्रत्येक न्यूज कळल आणि तुला ती समजल आणि तू पेपरला सोडू शकतो. कारण आता सिंगल लाईनचा पेपर एक्झामला येत नाही की असं कुठे येईल तसं कुठे, अजिबात नाही. थेरॉटिकल जनरल अवेअरनेस येतंय. पी प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन मध्ये कोणकोणते टूल्स नाहीये हे यावेळेस विचारलं होतं. एनपीए खालीलपैकी कोणत्या टूल्स वरून केलं जातं हे विचारलं होतं. कन्सेप्ट मला एकदम क्लिअर पाहिजे. जर ह्या वेळेने तू गेला स्टॅटिक जीके, मग बँकिंग अवेअरनेस, मग करंट अफेअर वाला पार्ट,
आणि हा प्रॉपर केला तर तू जाऊ शकतो सक्सेसवर, तर तुला मिळू शकतं सक्सेस. पण त्यासाठी ह्या पायऱ्या गुरुजी मला चढणं आहे. पण मला आजपर्यंत कोणीच जीएचा सिलेबस काय असतो किंवा जनरल अवेअरनेस मध्ये काय करायचं असतं मला हे सांगितलंच नाही कधी, मला हे कधीच नाही सांगितलं कोणी. तर ह्या पद्धतीने जनरल अवेअरनेस करा. उगाच पेपर आला म्हणून मी काहीतरी वाचतो, अजिबात तसं करू नका, अजिबात तसं करू नका. ह्या वेळेने जनरल अवेअरनेस करावं लागतं. त्यानंतर मग सर आपल्याला काय शिकायचं, तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगतात, पण आपल्याला याच्यातून शिकायचं काय, आपल्याला सगळं शिकायचंय. आपल्याला स्टॅटिक जीके शिकायचंय, आपल्याला बँकिंग अवेअरनेस शिकायचंय, आपल्याला करंट अफेअर्स पण शिकायचंय, सगळ्या गोष्टी शिकायच्या आहे. मग त्याच्या सिलेबस मध्ये काय काय येतं हे नीट बघा. मी शेवट तुम्हाला हे पण सांगणार आहे आपली लेक्चर सिरीज कशी असेल, काय असेल, त्यासाठी काय काय करावं लागेल, सगळ्या गोष्टी बघा. आता सर कंट्री कॅपिटल माझ्या पाठ पाहिजे, नॅशनल पार्क माझे पाठ पाहिजे, सगळे डेज माझे पाठ पाहिजे. कोणताही डे विचारा तुम्हाला सांगता आला पाहिजे, कोणताही डे विचारा तुम्हाला सांगता आला पाहिजे. गव्हर्नमेंटचा स्कीम नवीन चॅप्टर यावर्षी मी ऍड केला, नवीन चॅप्टर. कारण मागच्या वर्षीपासून मी पाहतोय, मागच्या वर्षीपासून थोडासा गव्हर्नमेंट स्कीमचा ट्रेंड वाढला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, मानधन योजना, कृषी सिंचन योजना, किसान क्रेडिट कार्ड असेल, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रश्न येतात. ते प्रश्न स्कीमवर एक दोन 3 क्वेश्चन येतात. म्हणून स्कीम नावाचा एक चॅप्टर ऍड केला आणि तो आपल्या रेग्युलर बॅचेसला शिकवला पण. त्याच्यानंतर डॅम असतील, सीएम गव्हर्नर असतील, मिनिस्ट्री असतील, वेगवेगळे मिनिस्टर, जसं ESIC विचारलं होतं, पियुष गोयलची मिनिस्ट्री विचारली होती, जलशक्ती मिनिस्ट्री कोणाकडे आहे, गजेंद्र सिंग शेखावतकडे, तो वाला क्वेश्चन विचारला होता. वेगवेगळे डान्स माहित पाहिजे, RRB ला डान्स विचारतात. MDCO कोण आहे, थर्मल पॉवर प्लांट कोणते, ऑर्गनायझेशन कोणते. जर तुम्ही प्रॉपरली म्हणतो हे जर 30 लेक्चर केले माझे, जर 30 लेक्चर केले, 30 लेक्चर नंतर तुझे 100+ कॅपिटल पार्ट असतील, तुझे 100+ नॅशनल पार्क पार्ट असतील, तुझे 130+ डेज पार्ट असतील, तुझ्या जवळपास 20+ स्कीम एकदम डिटेल मध्ये तुला माहित असतील, डॅम असेल 45+, त्याच्यानंतर सीएम गव्हर्नर ईच स्टेटचे तुझे पार्ट असतील, सगळे मिनिस्ट्री तुझे पार्ट असतील, क्लासिकल डान्स 40+, क्लासिकल आणि फोक डान्स 40+ पार्ट असतील, त्यानंतर MDCO सगळे पार्ट असतील, थर्मल पॉवर प्लांट ऑर्गनायझेशन. तुझं हे सगळं जीए किंवा हे सगळं स्टॅटिक जीके मी 30 ते 35 लेक्चर मध्ये एकदम डिटेल मध्ये पाठ करून घेत असतो. मग हा तुझा झाला स्टॅटिक जीकेचा बेस, हा तुझा झाला स्टॅटिक जीकेचा बेस. त्यानंतर सर त्यानंतर गुरुजी पुढे येतं बँकिंग अवेअरनेस. मी बेसिक बँकिंग अवेअरनेस म्हणतो, मी करंट बँकिंग अवेअरनेस बद्दल बोलत नाही अजून, मी करंट अफेअर बद्दल पुढे बोलणार आहे. बेसिक बँकिंग अवेअरनेस याच्यामध्ये काय येतं, RBI काय, RBIच्या आधी काय होतं ना, इंडिपेंडन्स, भारत स्वातंत्र्य होण्याच्या आधी RBI, हिस्ट्री ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मग तिथून चालू होतं तर RBI मॉनिटरी पॉलिसी कमिटी, मग त्याचे मेंबर, त्याची बाय मंथली पॉलिसी, रेपो रेट वगैरे, अकाउंट, चेक, NPA, PCA, अशा सगळ्या सरफेसी ऍक्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात बँकिंग अवेअरनेस मध्ये. 10 to 12 एकदम डिटेल याचे सेशन असतात. कॉल मनी, नोटीस मनी, टर्म मनी, ट्रेझरी बिल, कमर्शियल पेपर, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, असे टोटल 10 to 12 लेक्चर मध्ये तुमचं मी म्हणतो बेसिक बँकिंग अवेअरनेस होतं. बेसिक तुमचा बेस बनतो, बेस काय बनतो, बेस बनतो. आणि एकदा बेस चांगला बनला राजा, बेस बनतो तुझा स्टॅटिक जीके वरून, बेस बनतो तुझा स्टॅटिक बँकिंग अवेअरनेस वरून, बँकिंग अवेअरनेस. आणि त्याच्यानंतर मग तू इथं खेळू शकतो. हे आहे तुझं ऍक्च्युअल स्टेडियम खेळण्याचं. मग इथं खेळू शकतो. मग प्रश्न तयार होतात पेपरला इथून. बँकिंग न्यूज जवळपास आपल्या कोणत्याही पेपरचे 50% क्वेश्चन हे बँक कुठं न्यूज मध्ये आणि बँकिंगच्या कन्सेप्ट विचारले जातात. मग बँक न्यूज मध्ये कुठं आहे हे शिकण्यासाठी याच्या आधीची स्टेप मला बँकिंग अवेअरनेस पूर्ण माहित पाहिजे, मला स्टॅटिक बँकिंग पूर्ण माहित पाहिजे. तेव्हा मी बँकेची प्रत्येक न्यूज वाचू शकतो आणि ती न्यूज एकदम डिटेल मध्ये समजून घेऊ शकतो. त्यानंतर नॅशनल न्यूज, आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कुठेतरी काहीतरी झालं तर त्यावाल्या गोष्टी. इंटरनॅशनल न्यूज जसं युद्ध चालू आहे युक्रेनला, रशिया युक्रेनचं युद्ध, तर यावाल्या इंटरनॅशनल गोष्टी येतात. स्पोर्ट्सवर क्वेश्चन विचारले जातात, स्पोर्ट्सवर क्वेश्चन विचारले जातात, स्पोर्ट्सवर.
मीराबाई असेल, चानू असेल आपल्या, त्याच्यानंतर नीरज चोप्रा असेल, क्रिकेटच्या संदर्भात IPL बद्दल असेल, तर प्रश्न डिटेलमध्ये विचारले जातात. आपण वरच्यावर करतो. IPL मध्ये 2 नवीन टीमा आल्या मला हे माहितीये, पण या 2 नवीन टीमांसाठी 6 वेगवेगळे नॉमिनेशन होते हे मला माहित नसतं. ह्या वर्षीपासून IPL ला एका टीमला 90 करोड रुपये दिलेले लोक विकत घ्यासाठी, एका टीमला 90 करोड रुपये लोक विकत घ्यासाठी होतं हे मला माहित नव्हतं. सर सगळ्यात महागडा खेळाडू मला माहितीये, पण सगळ्यात महागडा दुसऱ्या देशातील ओव्हरसीज खेळाडू लिव्हिंगस्टोन हा मला माहित नसतो. सर या वर्षी IPL मध्ये 10 टीमे, प्रश्न असा येतो या वर्षी IPL मध्ये 10 टीमे, सांगा याच्या आधी कोणत्या वर्षी IPL मध्ये 10 टीमा होत्या? तर 2011 ला IPL मध्ये 10 टीमा होत्या. ही वाली गोष्ट मला माहित नसती, तर या डिटेल्ड गोष्टी आपल्याला सेशन मधून शिकाव्या लागतात. म्हणजे एक्झामिनर कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूने क्वेश्चन विचारू शकतो याचा विचार मी करू शकतो, कारण मी मागच्या 4 ते 5 वर्षापासून टीचर पेपर पाहतोय आणि वारंवार ते सिद्ध पण करून दाखवतोय. मी क्लासमध्ये 100 वेळेस म्हणतो, भैया क्वेश्चन इथूनच येणार, मागच्या वर्षी किती स्मॉल फायनान्स बँक काय विचारलं होतं, तर मग मी अशा 8 वेगवेगळे पार्ट लिहून दिले होते आणि याच्यातलं हे विचारणार असं सांगितलं होतं की फायनान्शियल इन्स्टिट्यूट किती आहे ते ह्या वर्षी विचारलं. म्हणजे काय विचारणार हे मला कन्फर्म माहित असतं, कारण मागचा अनुभव. बुक्स अँड ऑथरवर क्वेश्चन येतात एकदम शॉर्ट ट्रिक्स मध्ये. आपले 100+ बुक्स अँड ऑथर पाठ असतात ज्याच्या महिन्यांचे. इंडेक्सवर क्वेश्चन येतात, आपण पाठ करून घेतो. वेगवेगळे अवॉर्ड्सवर क्वेश्चन येतात. सपोज रिसेंटली ऑस्कर अवॉर्ड झाला, मी आता सांगतो ऑस्कर अवॉर्ड वर क्वेश्चन विचारणार. तो पण कोणता? विल स्मिथ म्हणून विल, तर त्याचं विल नावाचं पुस्तक आहे, कारण तिने दुसरा जो अँकरिंग करणार होता त्याच्या एक हे केलं होतं, त्याला जाऊन मारलं होतं, स्टेजवर जाऊन मारलं होतं. तो काहीतरी मजाक घेत होता तिची आणि तिने स्टेजवर जाऊन मारलं होतं, म्हणून त्याला 10 वर्षासाठी बॅन केलंय. विल स्मिथला 10 वर्षासाठी बॅन केलंय, म्हणून ऑस्करवर विल स्मिथवर त्याचं पुस्तक विचारलं जाणार. मग इथून अवॉर्ड्सवर क्वेश्चन येतात. तर येतात हे सगळं मला करंट अफेअर्स पण करायचंय, सर. हे झालं स्टॅटिक जीके, बँकिंग अवेअरनेस, करंट अफेअर, ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी करेल, पण मी सोर्स कोणता वाचू? सर अड्डा वाचू, स्टडी IQ वाचू, अफेअर्स क्लाउड वाचू, इकडं प्रॅक्टिस मॉक आहे, ओलिव्ह बोर्डचं बोल्ट आहे, मी कोणता सोर्स वाचू? तुझ्या मनाला एक प्रामाणिकपणे प्रश्न विचार. मी म्हणतो तू यातला कोणताही सोर्स वाच, पण खरंच वाचल्यावर तुझ्या लक्षात राहतं का? आणि जर वाचल्यावर तुझ्या लक्षात राहत असेल तर तू निश्चित कोणताही सोर्स वाच. पण मला चांगलं माहितीये, वाचलं पहिलं पेज आणि मी 6व्या-7व्या पेजवर वाचत गेलो तर मला पहिल्या पेजवरचं काहीच आठवत नाही, कारण ते जनरल अवेअरनेस आहे, ती इन्फॉर्मेशन आहे. वारंवार कानावर पडून त्या गोष्टी येत असतात. नुसतं वाचून त्या गोष्टी येत नसतात, त्याला कायम हॅमरिंग करावी लागते. तर त्या पद्धतीत तू कोणताही सोर्स वाच, पण तुला जर लक्षात राहत असेल तर. नसेल लक्षात राहत कोणताही सोर्स वाचून, मी ह्या मतात असतो 4 DI जास्त सोडो, 10 पगार जास्त सोडो, पेपरला एखादं तरी सुटल. इथं वाचून जर काहीच लक्षात राहत नाही तर उपयोग नाही करू. म्हणून यातला कोणताही सोर्स वाच. 80% कंटेंट प्रत्येक सोर्स मध्ये सारखं आहे, 20% व्हॅरी होतं आणि त्याच्यातूनच क्वेश्चन येतात ते 80% म्हणून सोर्स कोणताही वाच, काही फरक पडत नाही. त्यानंतर येतं सर टार्गेटेड एक्झाम कोणत्या आहे? आमच्या टार्गेटेड एक्झाम कोणत्या आहे? तर बघा, आपल्या टार्गेटेड एक्झाम आहे पुढच्या. आता SBI ची ज्युनियर असिस्टंट म्हणजे SBI क्लर्क, RRB PO 24 सप्टेंबरला मेन्स, ह्या सगळ्या मेन्सच्या डेट आहेत. RRB क्लर्क 1 ऑक्टोबरला, IBPS क्लर्क 8 ऑक्टोबरला आणि IBPS PO 26 नोव्हेंबरला. तर ह्या सगळ्या अपकमिंग होणाऱ्या एक्झाम आहे. मग सर जुलै पासून मेन्स चालू होतील, नोव्हेंबर पर्यंत मेन्स चालतील. मी करंट अफेअर करताना कुठून केलं पाहिजे? मी तुला म्हणेल मार्च पासून कर, आणि जशी जशी एक्झाम जवळ येईल तसे माझे मेगा मॅरेथॉन सिरीज असतील. कारण मी इथून पुढे जे शिकवतोय, मार्च असेल, एप्रिल असेल, मे असेल, मार्च महिन्याचे आपले 6-7 वेगवेगळे पार्ट रिलीज होत असतात. 6 पार्ट किंवा 7 पार्ट करंट अफेअरचे, एप्रिलचे 6-7 पार्ट, मे चे 6-7 पार्ट,
ह्या हिशोबाने ते सगळं रिलीज होत असतं आणि त्याच्यानंतर मेगा मॅरेथॉन सेशन पण असतात. काय असतात? मेगा मॅरेथॉन सेशन. म्हणून ह्या सगळ्या एक्झामला टार्गेट करत असताना मी मार्च 2022 पासूनच करंट अफेअर केलं पाहिजे. आणि डेट आपल्याला आत्ताच माहिती भैया, जुलैमध्ये जर तुझी मेन्स आहे तर तू सध्या एप्रिलमध्ये म्हणजे मे, जून आणि जुलै तुझ्याकडे लई दिवस नाहीये, फक्त 3 महिने, फक्त 3 महिने, लई जास्त दिवस नाहीये. म्हणून तयारी आतापासून आणि आजपासूनच चालू करावी लागेल, आजपासूनच चालू करावी लागेल. तर हे मागचे काही रिझल्ट 2022च्या सुरुवातीला म्हणजे अराउंड डिसेंबर जानेवारी मध्ये झालेले आयबीपीएस पीओ आणि क्लर्कचे. आयबीपीएस क्लर्कला 50 आउट ऑफ 35 प्लस क्वेश्चन आणि आयबीपीएस पीओ ला 40 आउट ऑफ 25 प्लस क्वेश्चन हे आपल्या सिरीज मधून होते. त्याचे सगळे स्क्रीनशॉट मी ग्रुपवर पण टाकले होते विथ क्वेश्चन ज्या त्या दिवशी. सर हे कशाला? आत्ताच रिसेंटली घ्या ना, आता ईएसआयसी यूडीसी झाली. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो ईएसआयसी ला कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही, काही पण विचारू शकतात. प्रत्येक शिफ्टला 10 क्वेश्चन हिस्ट्रीचे विचारले. आयबीपीएस कधीच विचारणार नाही, पीओ क्लर्क एसबीआय ला कधीच हिस्ट्री येणार नाही. त्या ठिकाणी बँकिंग अवेअरनेस येईल, पण 25 पैकी उरलेले 15 क्वेश्चन आपल्या मागच्या फक्त 5 सेशन मधून होते. 5 सेशन, मग 5 सेशन मधून इच शिफ्टला 15, या हिशोबाने 60-70 प्लस क्वेश्चन आपण एक्झामला आणू शकतो. 60-70 प्लस क्वेश्चन आपण एक्झामला आणू शकतो आउट ऑफ 100 लास्ट 5 लेक्चर मधून. मग विचार करा 4, 6, 8 महिने, वर्षभर जर कंटिन्यू बॅच केली तर मला नाही वाटत जनरल अवेअरनेस अवघड आहे, मला अजिबात वाटत नाही जीए अवघड आहे. पण जीए करायचं कसं ते आपल्याला माहित पाहिजे. मग त्यासाठी सगळ्यात महत्वाचं मुद्दा म्हणजे आता बघा हे जीएचे एवढे मार्क असतात आणि तुमचा सिलेक्शन हे मेन्सवरच डिपेंड असतं. प्री क्वालिफाईंग नेचर आहे, मेन्सच्या मार्कवर सिलेक्शन आहे. एसबीआय क्लर्कला 50 मार्कला जीए, आरआरबी 40, पीओ 40, आयबीपीएस क्लर्क 50, 40, ईएसआयसी 50 ह्या हिशोबाने. आणि ओव्हरऑल कट ऑफ एवढे, जर 50 पैकी इथं 40 मार्क पडले, 35 मार्क पडले तर उरलेल्या 3 विषयांना मिळून 35-40 मार्क पडायचे. म्हणून जर प्रॉपर तयारी केली तर मला नाही वाटत जनरल अवेअरनेस अवघड आहे. मग यासाठी सर सगळ्यात महत्वाचं आपण बॅच चालू करतोय 11 तारखेपासून, 11 एप्रिल पासून आपण बॅच चालू करतोय. पहिले 2 ते 3 दिवस, पहिले 3 दिवस डेमो लेक्चर असेल. पहिल्या दिवशी स्टॅटिक जीकेचा डेमो, दुसऱ्या दिवशी बँकिंग अवेअरनेसचा डेमो, तिसऱ्या दिवशी करंट अफेअरचा डेमो. पण मला नाही वाटत तुम्हाला डेमो द्यायची काही गरज आहे. लॉट्स ऑफ युट्यूबवर आपले लेक्चर अवेलेबल, लॉट्स ऑफ अक्षय नव्हता का तुम्हाला लागेल तेवढे लेक्चर भेट आणि तुम्ही अनुभव पण घेतलेला आहे. मग त्याची बॅच असेल, जर कंबाईन बॅच घेतली आपण क्वांट प्लस रिझनिंग प्लस इंग्लिश प्लस जनरल अवेअरनेस तर 10,000 रुपये बॅचची फीज असेल. पण फक्त जनरल अवेअरनेसची बॅच घ्यायची आहे, सर फक्त मला जनरल अवेअरनेसची बॅच घ्यायची आहे. हाऊ टू परचेस स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच, तर सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाचं ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच म्हणून 2,000 रुपयाला आणि पूर्ण 1 वर्ष त्याची व्हॅलिडिटी असेल. ह्या 1 वर्षामध्ये म्हणजे 11 तारखेपासून त्याच्यात लगेचच्या लगेच स्टॅटिक जीके, बँकिंग अवेअरनेस आणि करंट अफेअर चालू होईल. सर स्टॅटिक जीके आणि बँकिंग अवेअरनेस एकदा शिकण्याचा विषय तो पहिल्या 1.5 महिन्यामध्ये कव्हर होईल, महिन्या ते 1.5 महिन्यामध्ये. त्याच्यानंतर करंट अफेअर मार्च 2022 पासून फेब्रुवारी 2023 पर्यंत असं पूर्ण 1 वर्षाचं करंट अफेअर त्या बॅच मध्ये कव्हर होईल. आणि सोबत आपलं जनरल अवेअरनेसचं सेकंड एडिशनचं बुक येतंय 300 पेजेस पर्यंत ते पुस्तक आहे. ते पुस्तक पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या घरी भेटेल. आणि ते पुस्तक जो व्यक्ती ही बॅच परचेस करेल किंवा कंबाईन वाली बॅच परचेस करेल त्या व्यक्तीला ते पुस्तक पूर्णतः फ्री मध्ये तुमच्या घरी कुरिअरने येईल. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पुस्तक बनवण्याचं काम सध्या चालू आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने पुढच्या 15 दिवसात किंवा महिन्याभरात ते पुस्तक रिलीज होईल. रिलीज झाल्या पहिली कॉपी तुमच्या घरी येईल. एकदम डिटेल्ड मध्ये मराठीत एकदम सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहे. मराठी प्लस इंग्लिश मध्ये कन्सेप्ट ऑफ द डे सगळे त्याच्यामध्ये ऍड केलेले आहे. भरपूर चांगल्या पद्धतीने जनरल अवेअरनेसचं बुक बनवलेलं आहे. ते वाला बुक पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट याच्यामध्ये. सोबत प्रत्येक मंथवर मिनिमम 2 तरी तुमच्या मॉक टेस्ट असेल, प्रत्येक मंथवर टेस्ट याच्यामध्येच होईल. एक्झामच्या अगोदर महामॅरेथॉन सिरीज मध्ये पण या बॅच मध्ये होईल. म्हणजे ह्या बॅच मध्ये आपण एवढ्या सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे. बॅच चालू होते 11 एप्रिल पासून सोमवारपासून बॅच चालू होते. पहिले 2 ते 3 दिवस डेमो लेक्चर्स असतील आणि लगेच बॅच चालू होईल 11 तारखेपासून.
त्याच्यानंतर सर हे वाला ऍप आहे आपलं सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाचा ऍप आहे, सारथी एज्युकेशन ऑनलाईन. त्याच्यावर तुम्ही सारथी एज्युकेशन ऑनलाईन ऍप डाउनलोड केलं, रजिस्ट्रेशन केलं आणि लॉग इन केलं तर इथं तुम्हाला दिसेल स्पेशल जनरल अवेअरनेस नावाची बॅच दिसेल, ती तुम्ही तिथून बाय करून घेऊ शकता, तिथून तुम्ही बाय करून घेऊ शकता. सोबत सोबत हे पण करायला विसरू नका, आपलं सारथी जीए बाय अक्षय चोळके नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. सारथी जीए बाय अक्षय चोळके नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, ते चॅनल निश्चित जॉईन करून ठेवा. रोज त्याच्यावर टॉप 10 करंट अफेअर त्या दिवसातलं येत असतं, रोज संध्याकाळी. रोज त्याच्यावर कन्सेप्ट ऑफ द डे येतं. 11 तारखेपासून लेक्चर चालू झाले तर लेक्चर मध्ये झालं जे लेक्चर मध्ये मी शिकवलं त्याच्यावरच लगेच 10 पोल पण त्या चॅनलवर येतात. खरंच शिकवलेलं आपल्याला समजलं का? आणि बाकीच्या डेली लेक्चरच्या पीडीएफ वगैरे पण त्या चॅनलवर येतात. त्यासाठी सारथी जीए बाय अक्षय चोळके नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला, जर तुम्हाला खरंच इथून माग जनरल अवेअरनेसचा फायदा झाला असेल, इथून माग जे करताना तुम्हाला निश्चितच काही फायदा झाला असेल, माझे युट्यूबचे सेशन असतील किंवा काय असतील, तर निश्चित फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये टाका की खरंच तुम्हाला टीचिंग आवडत असेल किंवा तुम्हाला इथून माग खरंच सर तुम्ही युट्यूबला हे लेक्चर घेतले होते किंवा मी तुमची ही बॅच घेतली होती आणि मला जीएचा खरंच खूप फायदा झाला, तर निश्चित फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. लेक्चरला लाईक करा. भेटूया लवकरच 11 तारखेपासूनच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.